तर नाशिकचा तिढा सुटेल असा विश्वास उदय सामंत आणि अब्दुल सत्तार या दोघांनीही व्यक्त केला। आपण बघूया या दोघांनी नेमकं काय म्हटलं। नाशिकची निवडणूक ही तसं बघायला गेलं तर आता आंतरराष्ट्रीय निवडणूकच झालेली आहे। जे दोन अपक्ष होते त्याच्यातले प्रसाद बापू हिरेंनी काल शिवसेनेच्याच म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय आणि मी काल देखील सांगितलंय की मी फार आशावादी आहे, मी फार सकारात्मक आहे। त्याच्यामुळं पुढचे जे उमेदवार आहेत गोकुळजी गीते ते देखील सकारात्मक निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे। हे संकटमोचक ही तुम्ही दिलेली उपाधी आहे, बरोबर आहे। आता संकटमोचक ते आहेत की मी आहे त्याच्यापेक्षा आम्ही दोघांनी प्रयत्न केलेत, प्रयत्न करतोय। गिरीश भाऊ देखील प्रामाणिकपणानं प्रयत्न करतायत। गिरीश भाऊ आज ते आजारी असल्यामुळं काल रात्रीपर्यंत आम्ही एकत्र होतो, आजारी असल्यामुळं कॅबिनेटला येऊ शकले नाहीत। भारतीय जनता पार्टीचे बंडखोर गीते साहेब हे मला असं वाटतंय की ते माघार घेतील आणि हा तिढा सुटल। ज्या वेळेस माझ्या मुलांनी फॉर्म भरला होता तर संभाजीनगरमध्ये बी ती नाराजगी झाली होती। शेवटी जी आमच्याकडे परिस्थिती आहे तीच आता नाशिकमध्ये आहे। मला वाटतं का नाशिकचा तिढा लवकरात लवकर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी सोडवतील। दरम्यान कोणतीही धमकी दिली नसून चूक आढळल्यास माफी मागणार असल्याचं किशोर दराडेंनी म्हटलं। हे बघा, राजकारणामध्ये कोणीतरी विरोधक असतं, हे आपसात लावून देण्याचा प्रकार आहे। असं काही माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली। माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फॉरेन्सिक लॅबला ते टेस्ट करा आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल तर जाहीर माफी मागायला तयार आहे। हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे, त्याच्यामुळे असं काही बोलले नाही। विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकार राजकारणामध्ये हा हेतू तुम्ही आता इथे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।